बोल बाबा बोल, कशाला आलायस बोल. नाही नाही, काहीच काम नाहीये, काहीच अजेंडा नाहीये. बस तुमची आठवण आली तर निघून आलं तुम्हाला सरप्राईज द्यायला. बाबा रे, तू आलास की सरप्राईज नाही शॉक बसतो, म्हणून नेहमी ना यायच्या आधी फोन करून येत जा. अरे माय डिअर भाऊजी, किती फोन केले, तुमचा फोन तर बंदच लागतोय. तुम्ही फोन का बंद ठेवलाय भाऊजी? ते काय आहे ना भैलू भाऊ, आज सकाळपासून शेठजींच्या फोनवर घेणाऱ्यांचे रॉंग नंबरवर रॉंग नंबर येत आहेत, म्हणूनच बिचारे शेठजींनी कंटाळून फोन बंद करून टाकला. भैलू तू? हो सुंदर भाऊ. काय 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 बोलतोयस तू? त्याचं काय आहे, ते भैलू कडून जरा चूक झाली. काय झालं की माझा फोन बिघडला, तर मी त्याला सांगितलं होतं की तात्पुरता माझा नंबर कुणा आपल्या माणसाच्या फोनवर डायव्हर्ट करून टाक. तर भैलूला वाटलं की माझ्या सगळ्यात जवळचे तर तुम्हीच आहात ना, होय ना भैलू? हो हो. तर तुमचा नंबर लागला. म्हणजे सकाळपासून माझ्या फोनवर देणेकऱ्यांचे जे फोन येत आहेत ते सगळे देणेकरी तुझे? हो. काढून टाक आत्ताच्या आत्ता माझा नंबर तुझ्या कॉल डायव्हर्ट वरून काढून टाक. नाही, ते पॉसिबल नाहीये. का? आज ते मी मुंबईला येत होतो तेव्हा मुसळधार पावसामुळे माझा मोबाईल बिघडला. भाऊजी, जोपर्यंत भाऊंचा फोन चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचे फोन उचलावेच लागतील. सॉरी भाऊजी, तुला अजून दुसरं कोणी नाही मिळालं? तू माझा नंबर माय डिअर भाऊजींच्या फोनवर डायव्हर्ट केलास. सॉरी सुंदर भाऊ, मला वाटले भाऊजी व्यापारी आहेत तर त्यांचे पण देणेकरी असतील, तर त्यांना देणकऱ्यांशी कसं बोलायचंय हे आपल्या ग्रुपमध्ये भाऊंच्या शिवाय कोणालाच माहित नाही. ग्रुप? अरे मी सुंदरच्या ग्रुप मधला नाही आहे. मी व्यापारी आहे ते बरोबर आहे, पण माझे कोणी देणेकरी नसतात. मी कोणाचा 1 रुपया शिल्लक ठेवत नाही. सॉरी भाऊजी, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तू माफी मागू नकोस. आत्ताच्या आत्ता माझा नंबर कॉल डायव्हर्ट बघून काढून टाक. भाऊजी, त्यासाठी मला नवीन फोन घ्यावा लागेल. भैलू, एक काम कर, पटापट टॅक्सी बुक कर. आपण अहमदाबादला जाऊन एक नवीन मोबाईल घेऊ आणि तू माय डिअर भाऊजींचा नंबर फॉरवर्डिंग मधून काढून टाक. ठीक आहे ना सुंदर भाऊ? उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत होऊन जाईल. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत? हो. का? आता निघालो तर रात्रीच पोहोचणार ना, तोपर्यंत जिग्याचे दुकान बंद होऊन जाईल. उद्या सकाळी 10 वाजता दुकान उघडेल, मग 11 वाजेपर्यंत होऊन जाईल. सॉरी माय डिअर भाऊजी, फक्त आजची रात्र फक्त सांभाळून घ्या. शेठजी, मी काय म्हणतोय, आपल्या दुकानात असलेला एक मोबाईल सुंदर भाऊंना देऊन टाका ना, मग प्रॉब्लेम लगेचच्या लगेच सुटून जाईल. अरे हो, काय भारी, हे तर मला सुचलंच नाही. थँक्यू नटू काका, थँक्यू. बागा भाऊ, पटकन नवीन मोबाईल लगेच घेऊन या ना, म्हणजे काय भाऊजींचा मोबाईल लगेच सुरू करता येईल. हो. वेट बागा, मोबाईल घेण्यासाठी आपल्या दुकानापर्यंत जायची गरज नाहीये. आपल्या गोडाऊन मध्ये माय फोनचा स्टॉक पडलेला आहे, त्यातला एक पीस काढून सुंदर भाऊंना देऊन टाक. अरे त्याला मायफोनची गरज नाहीये नट्टू काका, कुठलाही साधा फोन द्या, फक्त माझा नंबर कॉल डायव्हर्ट करून काढायचा आहे ना भाऊ. अरे काय बोलत आहात शेठजी? कुणाला जर हे समजलं की गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाचा मेवणा साधा फोन वापरतोय तर मार्केटमध्ये तुमची काय इज्जत राहील? नाही शेठजी, माय फोन योग्य आहे. बघा, माय फोनचा पीस देऊन टाक. मार्केटमध्ये तुमची इज्जत गेलेली माझं मन कधीच सहन नाही करू शकणार. बघा, माय फोन प्लीज. हो. वा सुंदर भाऊ, तुम्हाला तर माय फोन मिळाला. तुला पण पाहिजे? मग अहमदाबादला जाऊन घे ना. ठीक आहे, हे घ्या सुंदर भाऊ, हा तुमचा माय फोन. थँक्यू बागा भाऊ, थँक्यू माय डिअर भाऊजी, थँक्यू.
झाला, माझा फोन चालू झालाय आणि तुमचा फोन मी कॉल डायव्हर्ट करून काढला आहे. आता तुम्ही तुमचा फोन चालू करू शकता. एक काम कर सुंदर, तुझा तो जुना फोन आहे ना, तो बाघाला दे. बाघा तो फोन दुरुस्त करून सेकंड मध्ये विकून टाक. हा. माय डिअर भाऊजी, हा फोन माझा नाहीये, माझ्या मित्राचा आहे. आणि जर हा फोन त्याला परत नाही दिला ना, तर तो त्याचे सगळे कॉल तुमच्या फोनवर डायव्हर्ट करेल आणि मग परत तोच डायव्हर्टचा प्रॉब्लेम सुरू होईल. तसेही त्यांची फार उदारी नाहीये. दिवसभरात 8-10 फोन येतील. घ्या ना बागा भाऊ. शेठजी घेऊ. हे तुझ्याकडे. थँक्यू. बबिताजींचा फोन. हा बबिताजी, तुम्ही आला नाहीत अजूनपर्यंत. अहो जेठाजी, मी तुम्हाला कधीपासून फोन लावतेय. तुमचा फोन स्विच ऑफ लागत होता. हो, ते अचानक कसा बंद झाला कळलंच नाही. बरं, कुठे पोहोचलात तुम्ही? सॉरी जेठाजी, आम्ही येत नाहीये. का? ऍक्च्युली आम्ही येतच होतो आणि म्हणून मी तुम्हाला फोन करत होते, पण तुमचा फोन लागला नाही. तर मला वाटलं की तुम्ही एखाद्या कामात बिझी असाल, म्हणून आम्ही यायचा प्लॅन कॅन्सल केला. अहो नाही, मी बिलकुल फ्री आहे इथे. तुम्ही या, काहीच अडचण नाहीये. या तुम्ही, या. नाही, ठीक आहे जेठाजी, काहीच हरकत नाही. तुमचा फोन नाही लागला तर कविताने तिच्या ओळखीतून दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक शॉपचा कॉन्टॅक्ट काढला, तर आम्ही तिकडेच जातो. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर. ओके, बाय. काय झालं शेठजी? बबिताजी येत आहेत ना? काय झालं शेठजी? बबिताजी येत आहेत ना? काय? अरे तर मग हे एवढी सगळी मिठाई, हा नाश्ता जो घेऊन आलो आहे बबिताजींसाठी, त्यांच्या मैत्रिणींसाठी, आता याचं काय होईल? काय प्रॉब्लेम? काय नाश्त्याचा प्रॉब्लेम आहे का? टॅक्सी मध्ये ठेवून द्या. खूप मोठा प्रवास आहे. मी पहिलू आणि ड्रायव्हर सगळं खाऊन टाकू. सुंदर भाऊ, हा ड्रायव्हर नुसता नाश्त्याने ऐकणार नाही, पैसे पण द्यावे लागतील. मग तू पैसे नाही आणलेस? नाही. अरे यार, तू नेहमी पैसे विसरतो. मी तुला प्रत्येक वेळी बोलतो की पैसे आणत जा म्हणून. बघा भाऊ, या फोनची किंमत काय असेल? अरे सुंदर भाऊ, माय फोन आहे हा. 80,000 रुपयांचा फोन आहे. माय डिअर भाऊजी, एक काम करा, मला याचे 80,000 नाही, फक्त 50,000 द्या. हे घ्या, हा तुमचा फोन. ह्याच्यात तर हे कुठल्या मुहूर्तावर याचा जन्म झालाय? चालू म्हणजे किती चालू असेल हा? अरे देवा. टॅक्सीचे किती झाले? येऊन जाऊन 10,000. हे घे, निघा. शेरा सवा शेर. वा माय डिअर भाऊजी, वा. काही हरकत नाही माय डिअर भाऊजी. बेटर टू बी कंटिन्यूड.